डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमच्या पोट, लिव्हर आणि आतडीच्या सर्व समस्यांसाठी विश्वास. स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सामाजिक बांधिलकीतून प्रख्यात गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अक्कलकोट रोड MIDC येथील महालक्ष्मी बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातील मोठ्या संख्येने पत्रकारांनी सहभाग घेत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉक्टर श्रीकांत पाटणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे, इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, दैनिक सकाळचे संपादक सिद्धाराम पाटील, ABP माझाचे राजकुमार शास्त्री, दैनिक नवराष्ट्रचे संपादक राजकुमार नरोटे, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, यल्लादास गड्डम, व्यंकटेश चिलका आणि श्रीनिवास चिलका यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकारांचे काम अत्यंत धकाधकीचे व तणावपूर्ण असल्याने अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत पत्रकारांसारख्या समाजाच्या महत्त्वाच्या घटकासाठी त्यांनी हाती घेतलेला हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी डॉक्टर कोठे यांच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक करत पत्रकारांसाठी मेडिक्लेम योजनेच्या दृष्टीने एखाद्या रुग्णालयासोबत टायअप करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे यांनी स्वर्गीय तात्यांपासून कोठे कुटुंब समाजसेवेत अग्रस्थानी राहिले असून त्याच समाजाभिमुख परंपरेचा वारसा डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे समर्थपणे पुढे नेत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. शिबिरामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट LFT, हिपेटायटिस B, HBsAg, हिपेटायटिस C, अँटी-HCV, रँडम ब्लड शुगर BSL, संगणकीकृत नेत्र तपासणी तसेच फॅब्रोस्कॅन अशा अत्याधुनिक तपासण्या मोफत करण्यात आल्या. त्यामुळे पत्रकारांना एकाच ठिकाणी सर्वंकष आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली. यावेळी ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉक्टर श्रीकांत पाटणकर यांनी धावपळीच्या जीवनात ताणतणाव व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. पत्रकारितेच्या तणावपूर्ण कार्यपद्धतीत मानसिक आरोग्य कसे जपावे याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले तर आभार प्रदर्शन वासुदेव इप्पलपल्ली यांनी केले. डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकारांच्या आरोग्याला प्राधान्य देत राबविलेला हा सामाजिक उपक्रम उपस्थितांकडून आणि पत्रकारांकडून विशेष कौतुकाचा विषय ठरला. आजचा दिवस माझ्यासाठी प्रेरणादायी व त्याचबरोबर भावनिक असा आहे. स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या 60व्या जयंतीनिमित्त या एक असा उपक्रम घेण्याच्या जेव्हा आमच्या मनात आलं त्यावेळेला यामध्ये सेवा, आरोग्य आणि कृतज्ञता या 3 मूल्यांचं सुंदर असा संगम असलेला हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठरवलं. पत्रकारिता हा समाजाचा एक जागता प्रहरी आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेला ओळखतो. आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण बातमी किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट घेतात. त्याचबरोबर पाऊस असू दे, ऊन असू दे, त्याची कुठलीही पर्वा न करता आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत त्याकडे आपण आपलं काम म्हणून लोकांची समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देतात. अशा आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा हेच मूळ हेतू आहे की हा एक केवळ कार्यक्रम नसून समाजासाठी झटणाऱ्या पत्रकारांसाठी व्यक्त केलेली आमच्याकडून एक कृतज्ञताची भावना आहे. वर्तमानपत्राची डिजिटल एडिशन पण आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सातत्याने बातम्या अपडेट करत राहायला. म्हणजेच आता डेडलाईन अशी पसरलेली. सो डेडलाईन इज डेट. डिजिटल ओव्हर सातत्याने आपल्याला बघा आणि डिजिटल ओव्हर सांगतो का प्रत्येक वेळेला आपणच आपल्याला बोलवलं. मी हॉस्पिटलमध्ये काम करत होता. तुम्ही हा मोबाईल यायची असली तरी अनेक वर्ष काम करतो.
तिथं जेव्हा आम्ही कॅन्टीनमध्ये बसायचं आणि डॉक्टरला गप्पा मारत बसायचो. आज आम्ही 10 वाजता डॉक्टर बसलो आणि कॅन्टीनमध्ये येतो की समोर चहाचा कप असतो आणि हातात मोबाईल असतो. सो दॅट डिजिटल ओव्हरलोड आमच्याकडे तर हल्ली त्याचे पेशंट्सही खूप येतात. कालच माझ्याकडे पेशंटला बघता स्वतःहून झाला होता मला नाही गेमिंग वेट लागल्या पण तुम्ही मोबाईलमध्ये मला दाखवतो. मोबाईलमध्ये डिजिटल हेल्थ हॅक म्हणणं माहिती आपल्याला आपला मोबाईल सगळं त्याच्यामध्ये तसा बघितला तो 24/12 तास मोबाईलवरती घालत होता. इमॅजिन करा नॅचरल अर्थातच त्याची बाकी कार्यक्षमता काय राहणार आहे, काय कामगिरी सेल्समध्ये काय काम करू शकतो.